नमस्कार. जुईलीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. हिवाळा चालू झाला आहे आणि हिवाळ्यात बहुतांशी घरात सूप हा पदार्थ होतोच. आणि सूप म्हटले की आपल्याला इच्छा होते ती म्हणजे टोमॅटो सूप प्यायची. तसेच आपण कोणत्याही समारंभात गेलो तर तिथे असते ते म्हणजे क्रीम ऑफ टोमॅटो सूप. आज मी ह्याचीच रेसिपी घेऊन आली आहे. चला तर मग आता आपण रेसिपी बघूयात. क्रीमी टोमॅटो सूपला लागणारं साहित्य आहे टोमॅटो. इथे मी 7 ते 8 टोमॅटो घेतलेत मीडियम साईजचे. त्यानंतर चवीनुसार साखर, मीठ, बटर, कॉर्नफ्लॉवर. इथे मी घेतले तमालपत्र म्हणजे तेजपत्ता, थोडासा दालचिनीचा तुकडा, लवंग आणि काळी मिरी पावडर, फ्रेश क्रीम, आवश्यकतेनुसार पाणी. तुम्हाला आता इथे इन्ग्रेडियंट काय आहे ते दिसत नसेल. हा मी वेळ आल्यावर ह्याचं ओपन करणार आहे, म्हणजे हा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे आजचा. जेव्हा आपलं सूप तयार होतं टोमॅटोचं तेव्हा नॉर्मली काय असतं, रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तुम्हाला ब्रेड जे आहेत ते शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून मिळतात आणि ब्रेड तसाही मैद्याचा असतो. सो मैद्याला म्हणजे ब्रेडला एक हेल्दियर ऑप्शन म्हणून मी इथे हे इन्ग्रेडियंट घेतलेलं आहे. ते वेळ आल्यावर मी ओपन करीन. सो स्टे ट्यून, शेवटपर्यंत रेसिपी नक्की बघा. सगळ्यात आधी मी इथे कुकर घेतलेला आहे आणि आता मी कुकरमध्ये टोमॅटो घालणार आहे, असे हाफ हाफ कट करून, म्हणजे आपल्याला शिट्ट्या कमी लागतील आणि पटकन शिजतील आपले टोमॅटो. जे मोठे टोमॅटो आहेत त्यांचे 3 किंवा 4 भाग करा. अशा पद्धतीने आता मी हे टोमॅटो कट करून घेते. अशा पद्धतीने मी इथे टोमॅटो कट करून घेतलेत. आता मी ह्याच्यात घालणार आहे थोडंसं मीठ आणि त्यानंतर घालणार आहे आवश्यकतेनुसार पाणी. अंदाजे घ्या तुम्ही पाणी. बस. आता मी 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. इथे आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात. आता मी गॅस बंद करणार आहे आणि कुकरचं झाकण पडण्याची वाट बघणार आहे. इथे आपले टोमॅटो छान शिजले आहेत. आता मी यांना थोडं गार होऊ देईन किंवा रूम टेम्परेचरवर आणीन आणि त्याच्यानंतर ह्याची मिक्सरमधनं टोमॅटो प्युरी करून घेईन. इथे आपली टोमॅटो प्युरी रेडी आहे आणि ह्याला मी आता गाळून घेणार आहे. ही टोमॅटो प्युरी जी आहे ती मी या गाळण्यात घालणार आहे. आणि याला छान गाळून घेणार आहे. तसेच आपल्या मिक्सरला जे थोडी प्युरी आहे त्यात मी थोडंसं पाणी घालून ते पण यात घालणार आहे. ही जी गाळण्याची कृती आहे ती तुम्ही शेवट पण करू शकता, म्हणजे आपलं सूप जेव्हा रेडी होतं प्रॉपर तेव्हा. पण मी ही पल्प काढल्यानंतरच किंवा प्युरी केल्यानंतरच ही करते. छान गाळून झालंय. आता पुढची कृती बघूया. आता मी गॅस जो आहे तो लावून घेतलाय, एक पॅन ठेवलाय त्याच्यावर आणि त्यात मी आता बटर घालणार आहे आवश्यकतेनुसार. तेल घालणार नाहीये, कुठल्याही प्रकारचं ऑइल वगैरे घालणार नाहीये मी. बटर पूर्ण मेल्ट होण्याची मी वाट बघीन. बटर छान मेल्ट होऊ द्यायचंय. बटर इथे छान मेल्ट झालंय. आता आपण काही खडे मसाले घालणार आहोत त्याच्यात, जसं की तेजपत्ता म्हणजे तमालपत्र, एक छोटा तुकडा दालचिनी, 2 काळी मिरी आणि 2 लवंगा. खडे मसाले टाकल्यानंतर मी ह्याच्यात घालणार आहे ते आपली टोमॅटो प्युरी जी आपण करून घेतली.
आणि ती मी छान मिक्स करून घेणार आहे. हे सूप जे आहे ते मी मीडियम फ्लेमवर करणार आहे. एरवी मी तुम्हाला सांगते की मी सगळं स्लो फ्लेमवर करते, पण आज हे सूप जे आहे ते मी मीडियम फ्लेमवर करणार आहे. आणि आता त्याच्यात मी घालणार आहे मीनव्हाईल मीठ. मीठ घालताना एक लक्षात ठेवा की तुम्ही टोमॅटो जेव्हा शिजायला ठेवले होते तेव्हा पण त्याच्यात मीठ घातलेलं आहे. आणि बरीच लोक साखर घालत नाही, पण मी अगदी थोडीशी साखर घालते आपली टेस्ट बॅलन्स होण्यासाठी. कारण बऱ्याच वेळा असं होतं की टोमॅटो आंबट असतात. मग त्यावेळेस टोमॅटो जेव्हा आंबट असतात त्यावेळेस ते सूप पण असं आंबट आंबट होतं. म्हणून मी नेहमी चव बॅलन्स करण्यासाठी थोडीशी त्याच्यात साखर घालते. साखर ही देखील ऑप्शनल आहे. आता मी याला उकळी फुटायची वाट बघणार आहे. क्रीमी टोमॅटो सूप किंवा क्रीम ऑफ टोमॅटो सूप हे ठीक असतं. जर का तुम्ही नुसतं टोमॅटो सूप घेतलं तर हे तुम्हाला असं थोडं लिक्विड फॉर्म मध्ये मिळेल. लिक्विड म्हणजे याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. पाण्या एवढी साधारण त्याची कन्सिस्टन्सी असते. पण आपण क्रीम ऑफ टोमॅटो सूप बनवतोय त्याच्यामुळे ते आपलं सूप जे आहे ते थोडं थिक असणार आहे. ह्याला मी उकळी यायची वाट बघते आहे. आणि मी गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम हाय करते मधनं मधनं. जर का तुम्हाला दुसरं काही काम असेल स्वयंपाकघर सोडून हॉलमध्ये किंवा काही, तर तुम्ही स्लो फ्लेमवर करा. म्हणजे हे जे सूप आहे ते जळण्याची शक्यता कमी होणार आहे. तुम्ही इथे बघू शकता आपल्या टोमॅटो सूपला उकळी आलेली आहे. ज्यांना कॉर्नफ्लॉवर घालायचं नसेल किंवा कॉर्नफ्लॉवर स्किप करायचं असेल त्यांनी इथे गॅस बंद करून सूप तुमचं कंप्लीट होतंय म्हणजे पूर्ण होत आहे. पण मला कॉर्नफ्लॉवर वापरायचंय म्हणून मी या स्टेजला एका वाटीत कॉर्नफ्लॉवर घेणार आहे. मी कॉर्नफ्लॉवर घेतलंय आणि कॉर्नफ्लॉवर मध्ये आवश्यकतेनुसार पाणी घातलंय. आणि आता चमच्याच्या साह्याने मी हे मिक्स करून घेणार आहे. आणि एकही गुठळी राहणार नाही, लम्स राहणार नाही याची काळजी घेणार आहे. आणि ह्याची एक छान पेस्ट करून घेणार आहे. इथे आपली कॉर्नफ्लॉवरची पेस्ट रेडी आहे. आता मी ह्याला सूप मध्ये घालते. हळूहळू करत घालणार आणि तसंच छान पटापटा ते मिक्स करणार. इथे मी 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं. तुम्ही तुमच्या टोमॅटोच्या क्वांटिटीनुसार किंवा थिकनेसनुसार किती कॉर्नफ्लॉवर वापरायचं ते तुम्ही डिसाईड करू शकता. तुम्ही कन्सिस्टन्सी लगेच बघू शकत असाल की कॉर्नफ्लॉवर घातल्यावर कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे, थिक झाली आहे. आणि आता मी याला पण एक उकळी काढून घेणार आहे. गॅस मी आता स्लोवर ठेवलेला आहे, स्लो फ्लेमवर ठेवलेला आहे. आता मी पुन्हा मीडियम फ्लेमवर करणार आहे गॅस. आता मी ह्याच्यात घालणारे मिरपूड घालणारे थोडीशी क्रश करून. माझ्याकडे एक क्रशर आहे. तुमच्याकडे मिरपूडची पावडर असेल तरी सुद्धा तुम्ही घालू शकता. ऑप्शनल आहे पण ह्याला एक टेस्ट खूप छान येते. आणि ती मिरपूडची पावडर पण मी छान मिक्स करून घेणार आहे. पटकन बनतं हे सूप. अगदी घरच्या साहित्यामधून हे बनतं आणि जे आपल्याकडे ही साहित्य घरी इझिली अवेलेबल असतातच. तुम्ही इथे बघू शकता सूपाला उकळी फुटली आहे. आता मी गॅस बंद करून सर्विंगची तयारी करणार आहे. इथे रेडी आहे आपलं टोमॅटो सूप. पण मी आधी जसं तुम्हाला म्हणली होती की तुम्हाला ह्याच्यात ब्रेडचे तुकडे जे आहेत ते फ्राईड करून देतात किंवा शॅलो फ्राय करून देतात. त्याला मी हेल्दियर व्हर्जन आणलाय. आणि प्रत्येक वेळेस आपल्या घरात ब्रेड अवेलेबलच असतो असं काही नाहीये. बऱ्याच वेळा नसतो देखील. सो ह्याला एक ऑप्शन आहे तो म्हणजे आता हे जे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ते मी ओपन करते. हे आहेत आपले टोस्ट जे आपण चहा बरोबर खातो. तर हे टोस्ट जे आहेत ते मी या ब्रेड ऐवजी ह्याला वापरणार आहे. आणि आपल्या सुपात छान घालून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तेवढे. आणि जसं आपण या सुपाला नाव दिलंय क्रीम ऑफ टोमॅटो सूप, म्हणून मी ह्याच्यात घालणार आहे फ्रेश क्रीम. तुम्ही घरची साय वगैरे पण घालू शकता. आणि हे क्रीम घालणं देखील ऑप्शनल आहे. याने टेस्ट येते फक्त एक छान. हे छान मी पॅकमधनं काढून छान असं चमच्याच्या साह्याने फेटून घेतलेलं आहे. आणि मग ह्याच्यावर घातलंय. चला आता मग आज मला सांगा ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीला. पण थांबा,
जर का तुम्ही माझं चॅनल अजून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल, तर वाट कसली बघताय? पटापटा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.